नमस्कार. SK मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, 56% कर्मचाऱ्यांना दिलासा, महागाई भत्त्यात 2% वाढ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी राज्य सरकारने एक उत्साहवर्धक घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यामध्ये 2%ची वाढ मंजूर केली आहे, ज्यामुळे राज्यभरातील अंदाजे 12 लाख सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांना प्रत्यक्ष लाभ होणार आहे. ही निर्णय केंद्र सरकारच्या धोरणाशी सुसंगत ठेवून घेण्यात आला आहे आणि जानेवारी 2025 पासून प्रभावी होईल. या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होणार आहे आणि त्यांना वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी अधिक सहाय्य मिळेल. राज्य सरकारचा हा निर्णय कर्मचारी कल्याणाच्या दिशेने टाकलेला एक महत्त्वाचे पाऊल आहे. बघा तर मंडळी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा या संदर्भात आपण सविस्तर बघूया. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे केवळ राज्य सरकारचे कर्मचारीच नव्हे तर निमशासकीय संस्थांमधील अधिकारी आणि कर्मचारीही लाभार्थी होणार आहेत. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी आणि केंद्र सरकारच्या दिशानिर्देशांकानुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या घोषणेमुळे राज्यातील विविध विभागामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि सरकारच्या कर्मचारी हिताच्या धोरणाची प्रशंसा केली आहे. या वाढीमुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि त्यांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होईल. राज्य सरकारचा हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेला बळकटी देणारा आहे. बघा तर मंडळी, महागाई भत्त्यामधील वाढीचे तपशील या संदर्भात आपण सविस्तर बघूया. महाराष्ट्र सरकारने महागाई भत्ता 53% 55% वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ही 2%ची वाढ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या वाढीच्या अनुषंगाने आणि समता राखण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे. यामुळे आता राज्य आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये एकसमानता राहील. या वाढीचा प्रभाव कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावर पडेल आणि त्यांच्या एकूण वेतनामध्ये लक्षणीय वाढ होईल. विविध पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या ग्रेड आणि वेतन स्तरानुसार वेगवेगळे प्रमाणात फायदा होईल. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची खरेदी शक्ती वाढेल आणि त्यांना आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यात अधिक सुविधा होईल. बघा तर मंडळी, निवृत्त वेतनधारकांनाही समान लाभ या संदर्भात आपण सविस्तर बघूया. या महागाई भत्त्याच्या वाढीचा फायदा केवळ सेवारत कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नाही तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही समान प्रमाणात लाभ मिळणार आहे. निवृत्त वेतनधारकांच्या मासिक पेन्शनमध्ये महागाई राहत म्हणून या वाढीचा समावेश केला जाईल. सरकारने या निर्णयाचा लाभ सर्व श्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत न्याय पद्धतीने पोहोचवण्याची खात्री दिली आहे. यामुळे सेवारत आणि सेवानिवृत्त दोन्ही वर्गाला आर्थिक दिलासा मिळेल आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल. या योजनेमुळे वयोवृद्ध पेन्शनधारकांना वाढत्या महागाईविरुद्ध लढण्यासाठी अधिक आर्थिक सहाय्य मिळेल. राज्य सरकारचा हा दूरदर्शी निर्णय सर्व कर्मचारी वर्गासाठी कल्याणकारी आहे. बघा तर मंडळी, एरियरचा महत्त्वपूर्ण फायदा या संदर्भात आपण सविस्तर बघूया. सरकारने स्पष्ट केले आहे की महागाई भत्त्याची वाढ जानेवारी 2025 पासून लागू होईल, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना जानेवारी ते ऑगस्ट या 8 महिन्याचा एरियर एकत्रितपणे मिळेल. हा एरियर ऑगस्ट 2025च्या पगारासोबत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. यामुळे कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मोठी रक्कम मिळेल, जी त्यांच्या तात्काळ आर्थिक गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. हा एरियर त्यांच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक खर्चाच्या नियोजनासाठी मोठा आधार ठरेल. सरकारचा हा निर्णय कर्मचारी समुदायासाठी एक मोठा उपहार आहे
आणि त्यांच्या आर्थिक स्थिरतेला बळकटी देणारा आहे. या एरियरमुळे कर्मचाऱ्यांची तात्काळ तसेच दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा वाढेल. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.